नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया संख्याज्ञान याच्यावरील जो परीक्षेमध्ये नक्की विचारला जातो असा उपघटक, तो म्हणजे स्थानिक आणि दर्शनी किंमत. तर याच्यावर आधारित आपला हा व्हिडिओ बघायचा आणि याच्यावरचे प्रश्नोत्तरांची जी PDF असेल, सराव पत्रिका तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर भेटेल, ती प्रत्येकाने सोडवायची. ठीक आहे. तर आता आपण बघूया स्थानिक आणि दर्शनी किंमत. आपण 4 अंकी संख्या बघितल्या, 9999 ही सर्वात मोठी 4 अंकी संख्या. आता याच्या पुढची संख्या बघण्यासाठी आपण 1 मिळवला समजायचं. तर 9 आणि 1 10 0 ह्याच्याला 1, 9 आणि 1 10 0 ह्याच्याला 1, 9 आणि 1 10 0 ह्याच्याला 1, 9 आणि 1 10. ही आपल्याला पहिली 5 अंकी संख्या मिळाली. मग ही कोणती झाली? एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार. हे दोन मिळून ह्या हजाराचे घर. त्यात हे पहिलं हजाराचं आणि हे दशहजाराचं, म्हणजे 10,000 म्हणजे 10,000चं घर. मग 5 अंकी सगळ्यात लहान संख्या आपल्याला कोणती मिळाली? 10,000. मग त्याच्या पुढची जर म्हटली तर 10,001, 10,002 अशा त्या संख्या सगळ्या होत जातील. ठीक आहे. आता आपण आपल्या मुद्द्याकडे येऊया. मेन मुद्दा की स्थानिक किंमत म्हणजे काय आणि दर्शनी किंमत म्हणजे काय. तर स्थान बघा, स्थानिक किंमत म्हणजे काय? याच्यात स्थान हा शब्द आहे. स्थान म्हणजे जागा. एखाद्या अंकाची त्या संख्येमध्ये कोणती जागा आहे त्याच्यावरून त्याची स्थानिक किंमत समजते. आपण उदाहरण बघूया. हे उदाहरण मी घेतो, 45,693. बरोबर. याच्यामध्ये जर मी तुम्हाला विचारलं स्थानिक किंमत, तर याची स्थानिक किंमत किती आहे? 600. मागच्या वेळेत आपण बघितलं की ती कशी काढायची, स्थानिक किंमत काढायची कशी. तर ज्या संख्येची स्थानिक किंमत विचारलेली आहे तो अंक घ्यायचा. याची 6ची स्थानिक किंमत बघू. 6 घेतला. 6च्या पुढे किती घर आहेत? 1 आणि 2 घर दिले. त्या प्रत्येक घराबद्दल किंवा प्रत्येक अंकाबद्दल 1 0 देऊन टाकायचा. ही झाली 6ची स्थानिक किंमत. आता जर आपण नियमाप्रमाणे विचार केला, एकक, दशक आणि शतक, तर या शतकाच्या ठिकाणी 6 आहे. 6 शतक म्हणजे 600. हे आपण सहज सांगू शकतो. त्यानंतर हे झालं 1000 आणि हे झालं 10,000चं घर. मग आता ह्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपण बघितली. आता हा 5 आहे, याची स्थानिक किंमत किती येणार? जर तोंडी म्हटलं तर 5,000. 5,000. आणि आपल्या क्लुप्तीप्रमाणे, आयडियाप्रमाणे 5 लिहिला, त्याच्यानंतर किती अंक आहेत? 3. ते 3 शून्य देऊन टाकले, तर ही झाली याची स्थानिक किंमत. अशा पद्धतीने आपण कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत काढू शकतो. आता याची स्थानिक किंमत काढून बघू आपण. हा 4 लिहिला. 4 नंतर किती घर आहेत? 1 2 3 4 घर. त्याच्यावर 4 शून्य देऊन टाकतो. बघा ना, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, म्हणजे ही 40,000 याची काय आली? स्थानिक किंमत आली. बरोबर. स्थानिक किंमत तुम्हाला कळली असेलच. आणि याच्याहून सोपी असते दर्शनी किंमत. दर्शनी किंमत फार सोपं असतं. आता ते नावातच आहे. बघा की आपण एखाद्या मंदिरात जातो किंवा एखाद्या ठिकाणी एखादा निसर्ग बघतो, त्याचं दर्शन घेतो, बघतो. मग तो जसा आहे तसाच आपल्याला दिसतो. दर्शन घेतो म्हणजे काय? एखादी मूर्ती आपण बघितली देवाची, ती मूर्ती जशी आहे तशीच आपल्याला काय होते? या डोळ्यांना दिसते. मग जशी दिसते त्यालाच आपण दर्शन घेतो, तिलाच काय म्हणायचं? दर्शनी किंमत. आता उदाहरणार्थ ह्या संख्येमध्येच 5ची स्थानिक किंमत किती आली? 5,000. पण जर याची दर्शनी किंमत विचारली तर ती 5च. कारण दिसतो काय? तो 5, म्हणून दर्शनी किंमत 5च. इतकं सोपं असतं. जो अंक जसा दिसतो तीच त्याची दर्शनी किंमत. दर्शन शब्द लक्षात ठेवा, दर्शन. आणि स्थानिक किंमत म्हणजे काय? जागा. त्या जागेवरून त्याची किंमत ठरते, ती असते स्थानिक किंमत. आणि नुसती दिसते, दर्शन देते ती संख्या, जी दर्शनाने दिसते आपल्याला, ती तिची काय झाली? दर्शनी किंमत. ह्या 2 गोष्टी तुम्हाला कळल्या. आता ह्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे बघू. मी काही अंकांखाली काय करतो? अशा रेषा देतो. त्याला आपण इंग्रजीत काय म्हणतो? अंडरलाईन. आणि मराठीत काय म्हणतात? अधोरेखित. परीक्षेत असा शब्द येतो, अधोरेखित असा शब्द येतो. बरोबर. अधोरेखित. तर तो अधोरेखित म्हणजे त्याच्या खाली अशी बारीक रेष असेल, त्याला म्हणायचं अधोरेखित. यांच्या स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत आपण बघूया. आता हा 6, याची स्थानिक किंमत 6 शतकाच्या घरात आहे. हा 6 लिहिला. त्याच्यानंतर हे 2 घर आहेत, हे 2 शून्य दिले. ही झाली त्याची 600 स्थानिक किंमत. आणि दर्शनी किंमत म्हणजे काय? हा काय दिसतोय? 6, तीच त्याची काय झाली? दर्शनी किंमत. 8, हा 8
लिहिला, 8 वर किती 1 2 3 4 0, 8च्या पुढे 1 2 3 4, ही झाली याची स्थानिक किंमत 80,000. त्याची आता दर्शनी किंमत काय आहे? 8च, जी दिसते तीच. याची स्थानिक किंमत हा 2 लिहिला, हे 2 घर 200, दर्शनी किंमत 2च. हा 6 लिहिला, त्याच्यानंतर हे 3 घर आहेत, ही 6,000 झाली याची स्थानिक किंमत. बघा, एकक दशक शतक हजार बरोबर 6,000 आले, 6,000 आले ना, इथं 6,000 स्थानिक किंमत. आणि दर्शनी किंमत काय ना, 6च आहे ना, जी दिसते तीच. आता या ठिकाणी याची स्थानिक किंमत काय बघा, हा एककाच्या घरात आहे, हा 6 लिहिला, त्याच्यानंतर शून्य किती द्यायची, तर अंतर नाही म्हणून शून्य द्यायचंच नाही, म्हणजे याची झाली स्थानिक किंमत. आणि दर्शनी किंमत तर तीच राहते, जी संख्या राहते ती. म्हणजे एक लक्षात घेतलं का तुम्ही, एकक स्थानचा जो अंक असतो, एकक स्थानचा, त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत सेमच असते. एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत सेमच असते, हा एक मुद्दा लक्षात ठेवा. परत अजून जर 0 असतो किंवा 0, याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत सेमच असते, कारण शून्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काही बदलण्याचं काही कामच नाही, बरोबर. तर हा जो घटक आहे स्थानिक किंमत दर्शनी किंमत, हा तुम्हाला व्यवस्थित या व्हिडिओमध्ये समजला किंवा नाही ते कमेंट करून सांगा. आणि फक्त स्थानिक किंमत दर्शनी किंमत याच्यावर आधारित एक प्रश्नपत्रिका तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकली जाईल, ती सोडवायची आणि मला ती सोडवलेलीचा फोटो पाठवायचा, बरोबर. म्हणजे मला कळेल की लोकांना फायदा होतोय, मुलं अभ्यास करतायत की नाही. नाहीतर मग आपण हे बंद करू विनाकारण. ठीक आहे, बाय.